नाशिक जिल्ह्यातील भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मारहाण प्रकरणातील सर्व 9 आरोपींना इगतपुरी कोर्टाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरणामध्ये या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढील 18 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पर्यटकांच्या वाहनावर या आरोपींनी हल्ला केलेला होता। वाहनांचं नुकसान झालेलं होतं, पर्यटकही जखमी झालेले होते। छेडछाडीचा जाब विचारल्यावरून ही मारहाण करण्यात आलेली होती, हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर यात 9 आरोपींना अटक करण्यात आली आणि आता इगतपुरी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आम्ही तपासासाठी त्यांनी ज्या हे गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं आहेत, वाहनं आहेत किंवा इतर जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या अटकेसाठी आम्हाला त्यांची कस्टडी गरजेची आहे आणि मेन म्हणजे जो गुन्हा घडला त्यावेळेस त्यांचे सोन्याची चैन आणि मोबाईल ह्या मौल्यवान वस्तू देखील त्यांनी काढून घेतलेल्या आहेत। त्याची रिकव्हरी महत्त्वाची आहे असं सांगितलं होतं। त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला 3 दिवसाची रिमांड दिली आहे।